योजनेचं नाव काय आहे आणि तुम्ही किती लोकांना बोलवलं आणि किती लोक आली? या योजनेचं नाव आहे बांधकाम कामगार योजना। याच्यामध्ये आपण प्रत्येक एक तासाला साधारणपणे 100 किंवा 200 लोक बोलवली होती। पण झालं असं की पावसामुळे साहेब लोक जे 10 वाजता यायला पाहिजे होतं तो आम्हाला युनिट भेटलं 3 वाजता। बरं 3 वाजता युनिट भेटल्यामुळे सकाळी 10 पासून 3 पर्यंत जी गर्दी वाढत गेली त्याच्यामुळं आणि गर्दी आमच्या बऱ्यापैकी आवाक्याच्या बाहेर गेली। म्हणून आम्ही आता काय केलं, कॅम्प बंद करून टाकला आणि डायरेक्ट हा कॅम्प आपण आता मोठ्या जिथं जागा प्रशस्त जागा असेल मुक्ताई मंदिर जिथं समजा आपण हॉल म्हणा तिथं आपण घ्यायचं ठरवलेलं आहे। आता एक साधारणपणे 15 दिवसात म्हणजे 15 दिवसात किंवा 2 दिवसात जसं पाऊस उघडला पाहिजे, जर असाच राहिला तर तिथं पण राडा होणार आहे। मग आपण पाऊस उघडल्यानंतरच त्याचं नियोजन करणार आहे। आता स्थानिक प्रशासन तुमच्या बरोबर नाही का? स्थानिक प्रशासनाचं तशी गरज लागत नाही ऍक्च्युअली आपल्याला, पण ह्याच वेळेस असं झालं की एवढी गर्दी झाली। खरं तर बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गरजूंना भांडी वाटप तसेच पत्र्याची पेटी आणि त्यातील बांधकाम साहित्य वाटप करण्यात आले। मात्र या योजनेचा नारायणगावमध्ये बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले। कमी वेळेमध्ये सुमारे 1,500 ते 2,000 गरजूंना बांधकाम मजुरांसाठी भांडी आणि बांधकाम साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी बांधकाम विभागाचे पुण्यातील प्रतिनिधी व भांडी वाटप करणारे कंत्राटदार नारायणगाव येथील शेटेमाळा परिसरात खाजगी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात तसेच बांधकाम साईटवर आले होते। दुपारचे ऊन त्याचप्रमाणे अचानक आलेल्या पावसामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगेत उभे असलेल्या सर्वच मजुरांचे मोठे हाल पाहायला मिळाले। यात काही महिलांना उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागले। सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अनेक महिला मजूर रांगेत निष्ठत उभे होते। यामुळे या भागात असलेल्या गृहनिर्माण सोसायटीच्या रस्त्यावर मोठी वाहतुकीची समस्या निर्माण झाली। याचा उद्रेक म्हणून स्थानिक रहिवाशांनी संबंधित भांडी वाटप करणाऱ्या कंत्राटदाराला धारेवर धरले। त्याचप्रमाणे कंत्राटदाराने भांडी वाटप करायचे बंद केले। यामुळे काही काळ मोठा गोंधळ उडाला। अनेक महिलांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून भीक नको पण कुत्रावर अशा आशयाचे वक्तव्य अनेक महिलांनी केलं आहे। योजनेचं नाव काय आहे आणि तुम्ही किती लोकांना बोलवलं आणि किती लोक आली? या योजनेचं नाव आहे बांधकाम कामगार योजना। याच्यामध्ये आपण प्रत्येक एक तासाला साधारणपणे 100 किंवा 200 लोक बोलवली होती। पण झालं असं की पावसामुळे साहेब लोक जे 10 वाजता यायला पाहिजे होतं तो आम्हाला युनिट भेटलं 3 वाजता। बरं 3 वाजता युनिट भेटल्यामुळे सकाळी 10 पासून 3 पर्यंत जी गर्दी वाढत गेली त्याच्यामुळं आणि गर्दी आमच्या बऱ्यापैकी आवाक्याच्या बाहेर गेली। म्हणून आम्ही आता काय केलं, कॅम्प बंद करून टाकला आणि डायरेक्ट हा कॅम्प आपण आता मोठ्या जिथं जागा प्रशस्त जागा असेल मुक्ताई मंदिर जिथं समजा आपण हॉल म्हणा तिथं आपण घ्यायचं ठरवलेलं आहे। आता एक साधारणपणे 15 दिवसात म्हणजे 15 दिवसात किंवा 2 दिवसात जसं पाऊस उघडला पाहिजे, जर असाच राहिला तर तिथं पण राडा होणार आहे। मग आपण पाऊस उघडल्यानंतरच त्याचं नियोजन करणार आहे। आता स्थानिक प्रशासन तुमच्या बरोबर नाही का? स्थानिक प्रशासनाचं तशी गरज लागत नाही ऍक्च्युअली आपल्याला, पण ह्याच वेळेस असं झालं की एवढी गर्दी झाली।